साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुव्याख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। कालचा आपला विषय काय होता? गृहत्याग। आज त्या गृहत्यागाला धरूनच श्रमन्वेष धारण करणार। गृहत्याग केल्यानंतर श्रमन्वेष धारण करणे। भविष्यवाणी संपली होती। तारुण्यामध्ये सिद्धार्थ गौतम येऊन काही प्रसंग घडले। त्यामध्ये कोणते प्रसंग घडले? पाण्यासाठी वाद झाले। कोणत्या नदीच्या पाण्यावरून? रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद उत्पन्न झाले। कोण पाणी पहिले घेणार? त्यामुळे शाक्य आणि कोलियामध्ये वाद पेटले। वाद एकदम विकोपाला गेले। ते वाद मिटण्याचा काही असा चान्स नव्हता, काही संधी नव्हती। त्यामुळे त्या वादामधून पाहिलं त्यांनी की प्रत्येक व्यक्ती वाद उभा करतो पण मिटवत नाही। वादाला तयार होतो परंतु शांत करण्याला तयार होत नाही। प्रत्येक व्यक्ती चढाओढीनं आपलं शक्ती प्रदर्शन दाखवतो। कोणी आपल्या वाणीचं प्रदर्शन दाखवतो की मी काय बोलायला कमी नाही। कोणी उठून उभा होतो की आपल्या बलाचं प्रदर्शन दाखवतो, आमच्याकडे इतकी सेना आहे, आम्ही काय कमी नाही। असं हर जागेवर आहे, एका जागेवरचं नाही, हर ठिकाणी त्यांचा एक संघ होता, शाक्य संघ। त्या संघामध्ये सदस्यत्व पत्करावं लागेल, सदस्य बनावं लागेल। सिद्धार्थ गौतम त्यावेळेस सदस्य बनला होता, परंतु हळूहळू तो पाण्याचा वाद चिघळत गेला आणि सदस्य असून सुद्धा निर्णय घेता येत नव्हते। कारण युद्धाच्या बाजूचे लोक जास्त होते
आणि शांतीच्या मार्गाचे कमी होत. आणि सिद्धार्थ हा पहिले कोणत्या मार्गाचा होता? शांतीच्या मार्गाचा होता. म्हणून त्याला ते वाद करणे अजिबात आवडत नव्हतं. बालपणापासूनच त्याचा स्वभाव प्रेमळ, दयाळू, ध्यानी. जेव्हा वप्रमंगल नावाचा उत्सव होता त्यांच्या शेतामध्ये, की शेतकऱ्यांनी पहिल्यांदा नांगर हातात धरून चालवावा ही प्रथा होती. त्या वप्रमंगलाच्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्यांनी, आणि त्यांचे वडीलसुद्धा राजा असून एक शेतकरी होते, म्हणून ते शेतामध्ये नांगर चालवत असताना सारे लोक आपल्या कामात असताना जे एक तंबू बांधला होता उन्हासाठी किंवा पावसासाठी असेल, त्या ठिकाणी त्या सिद्धार्थाला ठेवण्यात आलं. नंतर आपण बघितलं की भविष्यवाणी केल्यानंतर काही दिवसानं त्यांचं नाव ठेवण्यात आलं, नामकरण करण्यात आलं. ते नाव काय ठेवण्यात आलं? सिद्धार्थ. सिद्धार्थाचा अर्थ काय होतो? सिद्धार्थाचा अर्थ सिद्ध अधिक अर्थ. खऱ्या अर्थाने परिपूर्ण होणारा. सिद्ध म्हणजे साध्य करणारा, सिद्ध होणारा, परिपक्व होणारा, याचा अर्थ होते खऱ्या अर्थाने सिद्ध, साध्य करणारा, सिद्ध होणारा. आपण म्हणतो नाही का त्याला सिद्ध करून दाखव मराठी भाषेमध्ये. सिद्ध प्लस अर्थ, त्याचा जीवनाचा अर्थच होता परिपूर्णत्व प्राप्त करणे. नावही त्यांना सिद्ध अर्थ. नंतर तो मोठा होते, ते दृश्य पाहते, 4 दृश्य पाहते. त्याच्यामुळे त्याला वाटते की आपल्या छन्नाला विचारतो की हे कोण आहे? म्हातारा आहे. हा कोण आहे? तर जर्जर झालेला म्हातारा. हे प्रेत आहे, हा बिमार व्यक्ती आहे. या प्रकारे हा कोण आहे? तर संन्यासी आहे. विचारणा करतो. तर त्यांच्याबद्दल सुद्धा विचारणा करतो की हे जर आहे तर हे असे का? ही प्रक्रिया आहे आपल्या जीवनाची. ते त्याला कळते की मग मी म्हातारा होणार का? मी बिमार पडणार का? मी जर्जर होणार का? मी मरणार का? ही क्रिया सर्वाला लागू. एक प्राणी सुटला नाही आहे. तेव्हा त्याने पुन्हा गहिराईमध्ये चिंतन केलं. लहान असताना पहिलेच तो ध्यानात बसला. त्यांच्या शेतामध्ये ध्यान साधना, आनापानसती करू लागला. कारण अनेक जन्मात ध्यानच करत आला तपस्वी म्हणून, सुमेध नावाचा. नंतर मोठा झाल्यावर तिथे सुद्धा त्याचं मन रमत नव्हतं. दुनियाभराचे त्यांच्या वडिलांनी सुखसुविधा दिल्या, पण त्याच्यात काही मन रमलं नाही. महाल बनवून दिले, थंडीचा एक, उन्हाचा एक, पावसाळ्याचा एक, सर्व सुखसुविधा दिल्या, पण ते काही त्यांचं मन मानत नव्हतं. कारण त्यांना सिद्ध व्हायचं आहे, साध्य करायचं आहे. म्हणून तर अशा प्रकारे मी सुद्धा होणार, मला पण अशी अवस्था येणार. त्याच्यामुळे मग काही तर उपाय असेल की या अवस्थेवर मात करण्याची. आणि त्यांनी चिंतन केलं. त्याच्या पूर्वी, घर सोडाच्या पूर्वी जो वादविवाद झाला होता शाक्य कोलियाचा, मिटत नव्हता, तेव्हा घरी येऊन ते एकांतात बसले. आणि एकांतात बसल्यानंतर विचार करू लागले. यशोधराने विचारलं, असे उदास का? तेव्हा ते सांगतात की आपसामध्ये किती संघर्ष आहे आणि संघर्षातून वाद निर्माण होतो. संघर्षातून प्रेम निर्माण होतो का? आपसातल्या संघर्षातून वाद निर्माण होतो आणि हा वाद शेवटी विकोपाला जातो.
वाद उत्पन्न नाही झाला पाहिजे, संघर्ष नाही झाला पाहिजे आणि सारे प्राणी मैत्रीयुक्त चित्ताने विहार केला पाहिजे असं मला वाटते. त्यांच्या दोघांच्या चर्चा झाल्या. त्या चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला माझं काही मन या संसारात रमत नाही. सारा जिकडं पाहिला तिकडं संसार म्हणजे संघर्ष आहे, उदासी आहे. म्हणून मी गृहत्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे दोघांची चर्चा झालेली आहे. त्यानंतर यशोधराने विचार केला, थोडा वेळ गप्प बसली. त्याच्यानंतर विचार केला की तिला पण सत्य वाटलं की बरोबर आहे. आता तुम्ही नका जाऊ म्हणल्यानं थांबणार नाही आणि हा संघर्ष तुमच्या थांबल्यानं थांबणार नाही आणि तुमच्या गेल्यानंही संघर्ष थांबणार नाही. मग तिच्या प्रज्ञेनं विचार केला तिने आणि एक शब्द टाकला अनुमतीचा. कसा? स्वामी, तुम्ही गृहत्याग करता जाता तर जा, पण अशा धर्माचा आविष्कार करा की जगात दुःखच राहणार. हे शब्द कोणाचे आहे? यशोधराचे. बरेच लोक लांछन लावतात. सिद्धार्थ गौतमावर अर्ध्या रात्री गेला, सोडून गेला, चुकीच आहे. तो अर्ध्या रात्री असं सोडून गेला नाही. पहिले त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमधून सांगितलं की स्वामी तुम्ही जा, पण अशा धर्माचा आविष्कार करा की जगात दुःखच राहणार नाही, संघर्षच होणार नाही. हे वचन आहे त्या यशोधराचे. लोक काही आरोप लावतात. ते गेले रात्रीला, हे बरोबर आहे, कारण ते गाढ झोपेमध्ये होते आणि यांना झोपेतून का उठवावं, का सांगावं. पहिले चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे आता ही वेळ योग्य आहे. सारा गाव झोपलेला आहे, सर्व लोक झोपलेले आहे म्हणून घराच्या बाहेर पडले आणि कंटकला सांगून ठेवलं होतं की आपल्याला यावेळेला जायचं आहे. छन्न आणि कंटक हे निघाले. छन्नने कंटक घोडा घेतला आणि निघाले. त्या वादाचं काही म्हणजे उपाय नव्हता, निघत नव्हता. म्हणून त्यांनी गृहत्यागाचा निर्णय घेतला. आता तो निर्णय कधी ना कधी मिटणार होता. असं नाही की सारखा राहिला असता किंवा युद्ध पण लढले असते. सिद्धार्थ गौतम युद्ध पण लढले असते आणि युद्धात विजयी पण झाले असते. कारण त्यांच्या अनेक परीक्षा झालेल्या होत्या देवदत्तासोबत. का हा लग्न करण्याच्या याच्या लायक नाही, असा नाही, तसा नाही. म्हणून या प्रकारे तिथे दुनियाभराचे परीक्षा झाल्या होत्या आणि त्या परीक्षामध्ये तो उत्तीर्ण झाला. आणि देवदत्तासोबत जो वाद झाला होता की तू काही करत नाही, त्याच्यामुळे तू हरू शकते, तर तीरंदाजबाजी झाली, घोड्याची सवारी झाली, ते सर्व होऊन चुकलं. तो विजयी झाला. आणि नंतर आता ते तारुण्यात आल्यावर यशोधरासोबत जे लग्न झालं, जाण्याआधी त्यांचं लग्न झालं, तर ते नेमके कोण होते, काय होते, त्यांचा थोडासा आपल्याला इतिहास पाहावा लागेल. यशोधरा कोण होती, कोणाचे कोण होते, तर आपण थोडासा त्या इतिहासावर प्रकाश टाकूया. तर शुद्धोधन राजा जे आहे त्याचे वडील कोण होते? सिंहहनू आणि त्यांची पत्नी कच्चायना. पण सिंहहनूचा वडील कोण होता? त्याच्या शुद्धोधनाच्या वडिलाचे वडील जयसेन. जयसेन आणि त्यांची राणी जयंती. जयसेन आणि जयंती हे शाक्य वंशातला यांचा वंश असा चालत आला, शाक्य वंश. आता त्याच्या पुढं जातो म्हणलं तर भरपूर इक्ष्वाकू वंशाकडे जावं लागते.
जसं राजा सुजात, ओपूर, नुपूर, करंड, पुलकामुख, हस्तिक्षीर एकदम खोलातला. तिथून न जाता आपण शुद्ध धनाच्या आज्यापासूनच पाहूया इतिहास. तर पहिला शाक्य वंशातला जयसेन आणि जयंती. त्यानंतर त्यांचा पुत्र कोण? सिंहहनू आणि राणी कच्छायना. राजघराणा आहे. सिंहहनू कोणाला मुलगा? जयसेनचा मुलगा. आणि सिंहहनूची पत्नी कच्छायना. त्यानंतर सिंहहनूचे मुलं. सिंहहनूला किती मुलं होते? पहिला शुद्धोधन, दूसरा धौतोधन, तीसरा शुक्लोधन, चौथा शाक्योधन, पाचवा अमितोधन आणि 2 मुली. कोण कोण? अमिता आणि पमिता, दोघी जणी. अमिता आणि प्रमिता, 2 मुली आणि 5 भाऊ. एकूण किती? 7. आता शुद्धोधन राजाची जे पत्नी होती ती कोण? महामाया. महामाया तिने जेव्हा सिद्धार्थाला जन्म दिला तेव्हा ती 7 दिवसात संपन्न झाली, समाप्त झाली. त्यानंतर दुसरी करण्यात आली. ती कोण? प्रजापती गौतमी. कोण होती ही? महामायाची बहीण. आता महामाया आणि शुद्धोधनापासून पुत्र झाला, त्याचं नाव महामाया. आणि शुद्धोधनाचा पुत्र कोण? सिद्धार्थ. त्याच्यानंतर शुद्धोधनाला महामाया गेल्यानंतर दुसरी पत्नी केली, तिच्यापासून एक पुत्र झाला गौतमीपासून. त्यांचं नाव काय? नंद. दुसरा पुत्र नंद. त्यानंतर सिद्धार्थ गौतमाला जी मुलगी मागण्यात आली तिचं नाव यशोधरा. आणि तिला सिद्धार्थाला आणि यशोधराला पुत्र झाला तो राहुल. त्यानंतर शुद्धोधनाच्या भावाला धौतोधनाला एकही मूल नव्हतं. मूल होतं कोणाला? शुक्लोधनाला. आणि शुक्लोधनाचा पुत्र कोण? आनंद. भगवान बुद्धाची सेवा शेवटपर्यंत केली तो कोणाचा? शुक्लोधन, तिसऱ्या भावाचा. पहिला शुद्धोधन, दुसरा धौतोधन, तिसरा शुक्लोधन. शुक्लोधनाचा पुत्र आनंद. त्यानंतर शाक्योधनाला एकही पुत्र नव्हता. शाक्योधनाला मुलं नाही. मग मुलं होते कोणाला? अमितोधनाला. अमितोधनाला 2 मुलं. अमितोधनाला 2 मुलं होते, महानाम आणि अनिरुद्ध. हे दोघं भाऊ, चुलत भाऊ सिद्धार्थ गौतमाचे. आनंद, महानाम आणि अनिरुद्ध हे 3 भाऊ, चुलत्याचे पोरं. आता इथपर्यंत हा आला शाक्यवंश. आता ही जी मुलगी मागितली होती यशोधरा, ही कोणत्या वंशातली होती? कोण्या वंशातली होती? सिद्धार्थ गौतमचा शाक्य वंश.
यशोधराचा कोलीय. कोलीय देवदह नगरामध्ये एक कोलराज नावाचा एक कोलीय होता. देवदह नगरात कोलराज होता. त्याला एक पुत्र अंजन तसेच पुत्री कांचन होती. अंजन आणि कांचन. त्या अंजनाला सुद्धा सुप्रबुद्ध नावाचा एक पुत्र होता. आता हा सुप्रबुद्ध आणि याचं वारंवार झगडा पाण्यामुळे होत असल्यामुळे याचं नाव काय पडलं होतं? नेहमी नेहमी याला दंड देण्यात येत होता. नेहमी पाण्याच्या वादावरून दंड देण्यात येत होता, म्हणून याचं नाव टोपण नाव काय पडलं होतं? दंडपाणी. हा दंडपाणी. आणि या सुप्रबुद्धाला 2 बहिणी होत्या. सुप्रबुद्धाला किती बहिणी? 2 बहिणी. कोण? महामाया आणि प्रजापती गौतमी. कोण होत्या? महामाया आणि प्रजापती गौतमी. कोणाच्या मुली? सुप्रबुद्ध यांच्या दंडपाणी याला याच्या बहिणी. अंजन यांचे मुलं, कांचन आणि अंजन यांचे मुलं. सुप्रबुद्ध हा दंडपाणी, याचं नाव दंडपाणी. याला 2 बहिणी होत्या, त्या महामाया आणि प्रजापती गौतमी. 2 मुली होत्या. 2 मुलीचा विवाह कुठे झाला? या 2च्या दोन्ही मुली कुठे देण्यात आल्या? शुद्धोधनाला. मग शुद्धोधनाचा दंडपाणी कोण? साळा. शुद्धोधनाचा साळा. 2च्या दोन्ही बहिणी शुद्धोधनाला देण्यात आल्या. मग दंडपाणी कोण होईल? शुद्धोधनाचा साळा. त्या सुप्रबुद्धाला शुद्धोधन राजाची बहीण देण्यात आली. कोणती? पहिली अमिता. शुद्धोधनाची बहीण कोणाला दिली? सुप्रबुद्धाला. आणि सुप्रबुद्धाच्या दोन्ही बहिणी शुद्धोधनाला. काय झालं ते? साष्टकोष्ठ झालं. आता शुद्धोधनाचा पुत्र आणि मग या सुप्रबुद्धाला एक अमितापासून 2 मुलं झाले. सुप्रबुद्धाला अमिता पासून 2 मुलं झाले. कोणते? एक यशोधरा आणि एक देवदत्त. कोणते मुलं आहे? यशोधरा आणि देवदत्त. हे कुणाचे मुलं आहे? अमिता आणि सुप्रबुद्ध, ज्याला दंडपाणी म्हणतात. या अमितापासून झालेले देवदत्त आणि यशोधरा हे सगळे बहीण भाऊ. हर ग्रंथामध्ये बाकीच्या दयावर काय लिहिलेलं आहे? मेवणे. सिद्धार्थ गौतमाचा भाऊ दाखवला देवदत्त. आणि होय कोणाचं पोरग? अक्काचं. सिद्धार्थ गौतमाच्या अक्काचं पोरग. आणि यशोधराच्या मामाचं पोरग कोण? यशोधरा के मामा का लड़का कौन?
राहुल कैसे मामा का लड़का रहेगा? हाँ, सिद्धार्थ गौतम यशोधरा के मामा का लड़का है ना। वो बुआ की लड़की है। सिद्धार्थ गौतम हा यशोधराच्या मामाचा पोरगा. दोन्हीही आईनं मावशी दिल्या ना. दोन्ही तिचे जे अक्का, तिची जे अक्का आहे ते मामा लागेल ना. तिच्या आईचा भाऊ सख्खा. त्याची जेव्हा बहीण दिली, शुद्ध धनाची बहीण जेव्हा याला सुप्रबुद्धाला दिली, मग तो बहिणीचा भाऊ कोण लागेल? मामाच लागेल. आणि याच्या बहिणी, शुद्ध धनाच्या बहीण जेव्हा अमिता त्या सुप्रबुद्धाला दिली, तर मग सिद्धार्थ गौतमाची ते आका बहीण लागेल ना, आकाची पोरगी. हे दोघंही अमिताचे मुलं, सुप्रबुद्ध आणि अमिताचे दोन मुलं देवदत्त आणि यशोधरा, सगळे बहीण भाऊ, सख्खे बहीण भाऊ. समजलं का नातं द्यायचं? कोणाचं कोण गेलं, डोक्यावरून गेलं. किसका भाई? किसका भाई? यहाँ भाई के लिए जगह कहाँ है? सिद्धार्थ गौतम के भाई के लिए जगह कहाँ है? नंद सावतेला भाई, आनंद चचेरा चाचा का लड़का, महानाम अनिरुद्ध चाचा का लड़का, फिर कहाँ बचा है? बचा है कहाँ देवदत्त भाई बोलने के लिए? और यहाँ पे अमिता का लड़का देवदत्त, अमिता का लड़का जब देवदत्त है, यशोधरा दंडपानी की तो लड़की है, सुप्रबुद्ध की तो लड़की है. या प्रकारे यशोधराच्या कोण होते? मामा. शुद्धोधन राजाची बहीण कोण? अमिता. कुणाला दिली? सुप्रबुद्धाला दिली. आणि सुप्रबुद्धाच्या दोन्ही बहिणी शुद्धोधन राजाला दिली. मग आता ते कोण कोण होईल हिसाब लाव. मामाचं पोरग आणि आकाची पोरगी, त्याचं झालं लग्न. नंतर जन्माला आला राहुल. तसंच नंद होता. नंदची खूप मजेदार कहाणी आहे, जबरदस्त. पुढे चालून त्याचंही लग्न होते जनपद कल्याणी सोबत, पण होऊ देत नाही बुद्ध बनल्यावर. त्याला कारण मुक्तीकडे न्यायचं राहते ना. नुकतंच त्यात पाहणी झाली होती, सगाई झाली होती आणि लग्न करणार होते, तेव्हा त्याच्या डोळ्यातच खेळत होती ते वरच्या गच्चीवरून. भगवान बुद्ध म्हणतात, चल माझ्यासोबत. भोजनाला बोलवलं त्याच्या तिच्या घरी, तो आला सोबत. भोजन झालं, भगवान बुद्धांनी त्याच्या हातात पात्र दिलं. तो हातात पाहुणा तिथला तिच्याकडे आला. आता पात्र दिलं आणि चालले मागं. भगवान बुद्ध आता घेईन पात्र, थोड्या वेळानं मागन. काय मागते? चालले पात्र घेऊन. मागाचं नाम निशाण नाही. नंदने वाटते की आता थोड्या वेळानं, पुढे गेल्यावर थोड्या वेळानं पात्र मागन, पुढे मागतच नाही. नंतर भगवान बुद्धाने त्याचा चेहरा पाहिला. म्हणजे नंदा काय
तुला घरी जायचं आहे. हो भगवान, जनपद कल्याणी वाट पाहत असे. तिनं वरच्या गच्चून केस मोकळे करत होती वाळवत. तिनं म्हणलं, स्वामी लवकर ये जा बरं, असं म्हणलं होतं. लवकर जायला लागलं. भगवान बुद्धांनी धरला हात आणि चालले घेऊन त्याला पुढे जंगलात. बंदरीने दाखवल्या काळ्या तोंडाच्या. म्हणते, नंदा ही बंदरी सुंदर आहे की तुझी पत्नी सुंदर आहे? म्हणते, माझी पत्नी सुंदर आहे. ठीक आहे. पुन्हा हात धरला आणि स्वर्गातल्या अप्सरा दाखवल्या सुंदर. नंदा, या अप्सरा सुंदर आहे की तुझी पत्नी सुंदर आहे? तेव्हा तो सांगते, भगवान माझी पत्नी या अप्सरासमोर बंदरींसारखी आहे. मग सांग, तुला अप्सरा पाहिजे का? अप्सरा पाहिजे असेल तर सांग. म्हणते, हो. मग त्या तुझ्या पत्नीला नाही पाहिजे ते, मग तुला ध्यान करावं लागेल. म्हणते, ठीक आहे. अप्सरासाठी ध्यान केलं नंदनं आणि थोड्याच दिवसामध्ये अरंत झालं. मग सारे भिक्षू लोक चिडवे, अप्सरासाठी ध्यान करणारा, अरे अप्सरासाठी ध्यान करणारा. आणि त्याचा पूर्ण तृष्णा निघून गेल्या. तेव्हा मग त्याला विचारलं, भगवान बुद्धांकडे कंप्लेंट केली तर विचारलं, नंद काय तुला जनपद कल्याणीकडे जायचं आहे? नाही भगवान, मला कुठेच जायचं नाही आहे, मला काही घेणे देणे नाही आहे, मला माझी सारी आसक्ती तुटलेली आहे. अरंत झाला. हे प्रलोभन देऊन भगवान बुद्धांनी त्याला अरंत बनवून टाकलं. पुन्हा संसारात नाही, तोही भाऊ मुक्त. या प्रकारे त्यांचा तो इतिहास होता. अशा प्रकारे. आणि हा इतिहास लग्न झाल्यानंतर त्या पाण्याचा वाद झाला. पाण्याचा वाद मिटवू शकला असता राजाच्या बलाने, आपल्या युद्धाने. पण त्यांच्यासमोर ते दृश्य दिसले की जाती पी दुःखा, जरा पी दुःखा, व्याधी पी दुःखा, मरणं पी दुःख. हे सारे जेवढे संघर्ष करणारे आपसात ते सारे आज नाही उद्या म्हातारे होणार आहे, आज नाही उद्या बिमार पडणार आहे, आज नाही उद्या जर्जर होणार आहे आणि एक दिवस हे सर्वच मरणार आहे. मग आपल्याला उपाय शोधायचा आहे. कशाचा? या जगात संघर्ष राहणार नाही, दुःख राहणार नाही आणि मरणावर मात करता आली पाहिजे. त्याच्या शोधासाठी घराच्या बाहेर निघाले. कोणाला भिवून नाही किंवा ते लढाईसाठी हारणार म्हणून नाही. हे कारण आहे. ते चार दृश्य त्यांना सतावत होते की असं जर आहे तर मी इथे का करत. म्हणून त्या चार दृश्याला पाहून त्यांनी शेवटी ज्ञानप्राप्ती झाल्यावर त्या चार दृश्यावरच उपदेश केला. जाती बी दुःखा, जरा बी दुःखा, व्याधी बी दुःखा, मरण बी दुःखा. बरेच लोक त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या चर्चा करतात. मग तो घरात होता नाही का, मग त्याचा बाप म्हातारा होणारा नव्हता का, त्यानं मग पाहिला नव्हता का, त्यानं प्रेत पाहिले नव्हते का. आज सर्वच पाहिलं असेल पण त्याचा उद्देशच बुद्ध बनणे होता. म्हणून त्याला काही काही गोष्टी समाजातून शिकायच्या होत्या की जन्म आहे, तिथे दुःख आहे, व्याधी आहे, म्हातारपण आहे, जर्जर आहे, मरण आहे. या गोष्टी शिकायच्या होत्या ना. जोपर्यंत मनुष्याला ठोकर लागत नाही तोपर्यंत त्या मार्गाकडे जाणं सोडत नाही. म्हणून जोपर्यंत त्याला त्या गोष्टीची जाण झाली नाही तोपर्यंत त्याने घर त्यागलं नाही. नाहीतर तो युद्ध करू शकत नव्हता का? त्याच्यात बल होतं. तो तिरंदाजामध्ये सर्व गोष्टीमध्ये निपुण होता, जिंकू शकत होता, पण त्याला युद्ध करायचं नव्हतं. तर अशा प्रकारे त्यांनी गृहत्याग हा मार्ग निवडला. परंतु असा कुणालाही न सांगता नाही. यशोधराची साथ घेतली, यशोधराशी चर्चा केली आणि यशोधरानं सरळ सांगितलं. काय शब्द आहे तिचे? शब्द लक्षात पाहिजे की यशोधराने सिद्धार्थ गौतमाला काय म्हटलं. बुद्ध आणि धम्मग्रंथ वाचून घ्याल, त्याच्यामध्ये शब्द आहे, स्वामी तुम्ही जा पण अशा धर्माचा आविष्कार करा की जगात संघर्ष आणि दुःखच राहणार. बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये हे शब्द तुम्हाला वाचायला मिळेल.
तर अशा प्रकारे हा गृहत्याग. गृहत्यागाचे हे 4 कारण दाखवलेले आहे की दृश्य, व्याधी, मरण, संन्यासी पाहिला त्याच्याबद्दल विचारलं तर हा तर सुखी आहे, हा मराला भीत नाही, मरणावर मात करतो, भय नाही त्याला. चौथा पाहिला तर अरे मग संन्यासी बनणं योग्य. जर मृत्यू सर्वाला सतावणारा आहे आणि हा संन्यासी मृत्यूला भीत नाही आहे, म्हणजे या मार्गामध्ये मृत्यूवर ताबा मिळवण्याचं काहीतरी असायला पाहिजे, म्हणून त्या मार्गाला निवडले. चौथी बार उद्यान यात्रा निर्मित उनका रथ गमनशील था. मार्ग चिवरधारी पीले वस्त्र पहने प्रवज्जित को देखा. शांत गंभीर राग रहित प्रसन्न चित्त शीर मुंडा और हाथ में भिक्षा का पात्र था. उस सन्यासी को देखकर कुमार हर्षित होकर मन ही मन सोचने लगा. विचार करू लागला तो. राहुल का जन्म हुआ, त्यावेळेस राहुलचा जन्म झाला होता. कुमार का रथ उद्यान में पहुंचा तो एक वक्त संदेशवाहक ने प्रसन्नतापूर्वक आकर संदेश दिया. कुमार, बगीच्यामध्ये खबर आली, कुमार आपको पुत्र रत्न हुआ है. तब राहुल उत्पन्न हुआ है. तेव्हा राहुल उत्पन्न झाला असे शब्द निघताच त्यांच्या तोंडातून कोणते शब्द निघाले? राहू उत्पन्न झाला. राहू, माझ्या मार्गातला अडथळा म्हणजे राहू. काय म्हटलं आपल्या मुलाला? राहू उत्पन्न झाला म्हणे. राहू म्हणजे माझ्या आता मोकळं जायचं तर पुन्हा नवीन भर पडली. राहू उत्पन्न झाला म्हणजे माझा रस्ता रोकणारा. कुमार के मुख से निकल गया. संदेशवाहक ने लौटकर राजा से हाल सुनाया. राजा ने अपने पौत्र का नाम राहुल रख दिया. तिकडं त्यांच्या तोंडातून राहू निघालं आणि हीच गोष्ट जाऊन त्या सारथ्यानं शुद्धोधन राजाला सांगितलं. राजानं तिकडं त्याचं नाव राहुल ठेवून दिलं. यांना म्हणत होतं की माझ्या मार्गातला अडथळा आहे हा. पिता से आज्ञा उद्यान से कुमार लौटे तो महल में पुत्रोत्सव चल रहा था. पुत्राच्या जन्माचा उत्सव चालू होता. वही जाकर राजा से कुमार ने कहा, पिताजी दुखों से मुक्ति के लिए प्रवज्जित होना चाहता हूँ. कशासाठी? मी या लोकाशी संघर्ष करू शकत नाही पाण्याच्या वादामुळे म्हणून म्हणलं का? मी जिंकत नाही, हारू शकतो असं म्हणून म्हणलं का? नाही, मला दुःखाच्या मुक्तीसाठी प्रवज्जित व्हायचं आहे. आज्ञा दीजिए. यह सुनकर दुखी राजा ने गृहत्याग करने का निश्चय छोड़ दो. लेकिन अनेक प्रकार से समझाने पर भी सिद्धार्थ के मन पर कोई प्रभाव नहीं पड़ा. राजा ने प्रसाद पर प्रहारी का पहारा कड़क कर दिया. सैनिक लोक वाढवून दिले. बघा, हा केव्हाही जाऊ शकते, जाता कामा नाही. राजमहल में सभी प्रकार के नृत्य, गीत, वादन आदि भोग विलास होते हुए भी सिद्धार्थ का मन उद्विग्न उदासीन हुआ. सर्व गोष्टी मनाचं रंजन होत होतं. नर्तक्या नाचत होत्या, वाद्य वाजत होते, पिपारी तुतारी सर्व, आणि ते सुद्धा त्यांचं मन उदास होतं. आणि तुमचं मन थोडंसं बाहेर वाद्य वाजू द्या, तुम्हाला तर ते पाहिजे, डान्स पाहिजे, गाणं पाहिजे. मनाचं रंजन त्यांनी सोडून दिलं आणि तुम्हाला रंजन पाहिजे. चिंतनशील था. वे हमेशा विचार में मग्न रहते थे. उस वक्त सिद्धार्थ की आयु कितनी थी? 29 साल की आयु थी. उस रात सुसज्जित पर्थक पर कुमार लेट गए.
उन्हें सोते देखकर यशोधरा अपने कक्ष में जाकर सो गई। तब शैया त्याग द्वार पर पहुंचकर बोधिसत्व ने छन्न सारथी को श्वेत अस्रक कंथक छंदक लाने के लिए कहा। होते हुए भी पुत्र स्पर्श न कर पत्नी पुत्र छोड़ बोधिसत्वाने गृहत्याग कर दिया। ना मुलाला जवळ घेतलं ना पत्नीला स्पर्श केला, उठवलं, झोपेतून बाहेर जाऊन ते निघून गेले। तर या प्रकारे गृहत्याग केला। गृहत्यागाचे कारण अलग अलग दाखवले गेलेले आहे। इथे आता दुसरा संघर्ष दाखवतात। इथे झाले 4 ध्येय, त्याच्यानंतर त्यांचं पत्नीशी पित्याशी बोलणं झालं, त्याच्यानंतर हा संघर्ष दाखवतो। इथे अनेक लोकांचं म्हणणं आहे की संघर्ष झाला, आपसात वाद झाले, पाण्याचे झगडे झाले म्हणून घर सोडून गेले। निस्त्या पाण्याच्या वादावरून कोणताही व्यक्ती घर सोडून जाऊन बुद्ध बनू शकत नाही। त्याच्या जीवनाचा उद्देशच बुद्ध बनणे होता, तर त्याला बुद्ध बनण्यासाठी काही कारणं लागतात आणि ते कारणं 4 फिट होतात। कारण दुःख दिसल्यावर कोणता व्यक्ती दुःखाची अपेक्षा करेल की मला जीवनभर दुःखच पाहिजे असं म्हणेल का? एखादा व्यक्ती बिमार पडला तर त्याला लवकरात लवकर डॉक्टरकडे का जातो? मला या बिमारीतून बाहेर निघायचं आहे म्हणून। एखादा व्यक्ती म्हातारा झाला, जर्जर झाला, तर त्याला हे म्हातारपण चालणं होत नाही, कुबडीसारखा वाकलेला आहे, पाय पुढे टाकता येत नाही, त्याला वाटेल की पुन्हा अशा अवस्थेमध्ये म्हातारपण मला दीर्घकाळापर्यंत राहो नाही। आणि एखादा व्यक्ती मरत आहे, तडफडत आहे, त्याला वाटेल की मी तडफडत मरण पावलं पाहिजे म्हणून हे कारणं 4ही कारणं लागू पडतो की हे योग्य नाही, हे आपल्याला याच्यातून सुटका पाहिजे म्हणून संन्यास निवडला। आणि बुद्ध बनण्याचा हेतू असणारा व्यक्ती या छोट्या मोठ्या वादाला आणि संघर्षाला मानत नाही। कारण त्यांनी 10 पारमिता अनेक जन्मामध्ये ज्या पार केलेल्या 30 पारमिता कशासाठी? या छोट्याशा संघर्षासाठी घर सोडावं म्हणून नाही केलेले आहे, बुद्ध बनण्यासाठी केलेले आहे। म्हणून त्याला ते निमित्त पाहिजे, निमित्त असल्याशिवाय आपण पुढे पाऊल टाकू शकत नाही। तर अशा प्रकारे ते हळूहळू ते भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये गेले, आलार कलामाच्या आश्रमामध्ये गेले, उदक रामपुत्राकडे गेले आणि त्याच्यानंतर त्यांच्याजवळ 8 विद्या 9 विद्या शिकून त्याच्यानंतर आखरी काहीही प्राप्त झालं नाही। फक्त काही त्यांनी विद्या शिकले, त्या काही गोष्टी शिकायच्या होत्या, त्या आनापानसती, श्वास आत घेणे, आन बाहेर सोडणे, अपान, आणि तिसरी विधी आहे श्वास रोखून धरणे, त्याला म्हणतात कुंभक। याचं नाव आहे कुंभक। पहिली आहे आन अंदर घेणे, अपान बाहेर सोडणे, आणि त्याच्यानंतर घेतलेला श्वास रोखून धरणे, त्याला म्हणतात कुंभक। ह्या 3 प्रकारची विधी त्या आलार कलाम आणि उदक रामपुत्राजवळ शिकले। रेचक त्याचे नाव आहे प्राणायाम, अंदर श्वास खींचणे म्हणजे प्राणायाम, रोखून धरणे म्हणजे कुंभक, आणि बाहेर सोडणे म्हणजे रेचक, अशी सुद्धा नावं दिलेली आहे। रेचक पूरक, कुंभक, रेचक। त्याच्यानंतर 6 वर्षाची घोर तपश्चर्या। तर उद्याला पाहूया आपण घोर तपश्चर्या। आज गृहत्यागाचं कारण 4 कारणं आणि गृहत्याग पर्यंत आपण आज याचा अभ्यास केलेला आहे। उद्याला पाहूया की कशा प्रकारे घोर तपश्चर्या करतात। या उदक रामपुत्र, आलार कलाम, भृगु ऋषी यांच्याजवळ जाऊन त्यांनी विद्या घेतलेली आहे, पुढे निघालेले आहे, 6 वर्ष घोर तपश्चर्यासाठी तयार। ठीक आहे, सर्वांचे मंगलो, सर्वांचे कल्याण हो अशी मंगलाची कामना करतो आणि इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो। सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो। सपेतियो विभाज्यन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवं त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव। आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च
ततो निब्बान संपत्ती मिनाते समीजतो.